नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण फोटो फिनिशिंग वरती केलेला आहे. तसेच ऑइल पेंट इफेक्ट मोबाईलमध्ये कसा द्यायचा इमेजला त्यावरती केलेला आहे. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं एका सेकंदामध्ये हे सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे कृपया करून शेवटपर्यंत बघा. त्यामुळे ज्या सर्व स्टेप्स आहेत त्या इझिली तुमच्या लक्षात येतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काहीतरी अडचण असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून तिथे मेसेज करू शकता. इंस्टाग्राम आय डीची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, कसल्याही प्रकारे टाइम वेस्ट न करता हा जो व्हिडिओ आपण तर भावांनो बघू शकता, जसं की आपले टेलिग्राम चॅनल आहे. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. कारण या ठिकाणी आपण सर्व प्रकारचं जे एच डी मटेरियल असतं आपण या ठिकाणी डेली अपलोड करत असतो. आणि मित्रांनो बघू शकता, वरती मी एक मेसेज पिन केलेला आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिक्सेल लाईव्ह हे प्रो व्हर्जन एपीके आहे ते इझिली तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला इझिली जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जायचं आहे गॅलरीमध्ये. गॅलरीवरती आल्यानंतर बघू शकता मित्रांनो, हा जो फोटो आहे मी या ठिकाणी याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला आहे. आणि मित्रांनो, याचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं फक्त एका सेकंदात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, ही जी आहे आपली DSLR कॅमेरामध्ये काढलेली इमेज आहे, एकदम फुल एच डी अशी इमेज आहे. याचं बॅकग्राऊंड मी रिमूव्ह करून घेतलेला आहे. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करून कशामुळे घ्यायचं हे तुम्हाला सांगतो मी पुढे व्हिडिओमध्ये. आणि यानंतर बघू शकता फोटो फिनिशिंग केलेला आहे, म्हणजे ऑइल पेंट इफेक्ट दिलेला फोटो आणि DSLR मध्ये काढलेला फोटो. बघू शकता मित्रांनो, याचा जो फेस आहे यामध्ये खूप मोठा चेंज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो फोटो आहे तुम्हाला या ठिकाणी लाईटरूममध्ये ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही लाईटरूम जर क्रॅक व्हर्जन तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन लाईटरूमचं क्रॅक व्हर्जन म्हणजेच मोड एपीके तुमच्या मोबाईलमध्ये इझिली डाउनलोड करू शकता. तर ऑल फोटोजमध्ये जायचं आहे. ऑल फोटोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी इमेज आहे ॲड करून घ्यायची आहे. जसं की बघू शकता मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे पण आलेलं नाही, आणखीन डबल एकदा ॲड करतो. शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे, ॲड टू लाईटरूम ओपन करून घ्यायचं आहे. लाईटरूम ओपन केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपली जी इमेज आहे या ठिकाणी आलेली आहे, ॲड झालेलं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा लाईटच्या ऑप्शनवरती जायचं आहे. आणि लाईटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रीनवरती दिसत असेल की एक्सपोजर आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला 80 पर्यंत ठेवायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा लाईटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर एक्सपोजर 80 वरती ठेवायचं आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून घेऊ शकता. या हायलाईटचे आहे कॉन्ट्रॅक्ट आपण 14-15 पर्यंत घेतलेला आहे. हायलाईट सुद्धा थोडासा वाढवायचा आहे. तुमच्या ॲडजस्ट प्रमाणे तुम्ही या ठिकाणी वाढू शकता. जशी फोटोची क्वालिटी असेल तसं आपला जो फोटो आहे या ठिकाणी दिसून जाईल. तर खालती आहे, काही करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला जायचं या ट्रायंगल म्हणजेच जो चौकोन आहे ते बॉक्सच्या ऑप्शनवरती जायचं आहे. ठीक आहे, बॉक्सच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टेक्स्चर हे वाढून घ्यायचं आहे. टेक्स्चर तुम्हाला ठेवायचं आहे 47-40 पर्यंत ठेवायचं आहे. ठीक आहे, तर तुमच्या फोटोनुसार तुम्ही या ठिकाणी टेक्स्चर जो आहे ॲडजस्ट करू शकता. बाजूला स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही मारून घेऊ शकता. क्लिअरिटी तुम्हाला थोडी वाढवायची या ठिकाणी. क्लिअरिटीने एक वेगळा लुक आपल्या जो फोटोला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तर त्याच्या पुढेच जे ऑप्शन आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर एक ट्रायंगलचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती जायचं आहे. शार्पिंग एकदम फुल करायची आहे आणि रेडियस एकदम 0 करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता, झूम करून बघा तर तुम्हाला या ठिकाणी खूपच कडक असा लुक या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. डिटेल्स वाढवायच्या थोड्या, जसं की मी 53 वरती ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पिकनुसार ॲडजस्ट करू शकता. जसं की मित्रांनो, या ठिकाणी DSLR पिक असेल म्हणजे एकदम HD पिक असेल 12-13 MBचा, तर मित्रांनो या ठिकाणी आपली जी इमेज आहे खूपच चांगली दिसून जाईल. तर जास्त करून HD पिक तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे ऑइल पेंट इफेक्ट त्या इमेजला देऊ शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की या इमेजचं बॅकग्राऊंड कसं एका सेकंदात रिमूव्ह करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. तर नॉईज रिडक्शन सुद्धा वाढवायचं आहे, 55 वरती ठेवलेला आहे. तर नॉईज रिडक्शन वाढवल्याबरोबर बघू शकता मित्रांनो, आपला जो पीक आहे म्हणजे चेहरा आहे तो या ठिकाणी व्हाईट झालेला आहे. थोडासा कॉन्ट्रॅस्ट थोडासा वाढायचा आहे. कॉन्ट्रॅस्ट जसं की मी या ठिकाणी 60 वरती ठेवलेला आहे. तर पुढे जायचं आहे, कलर नॉईज रिडक्शन एकदम फुल करायचं आहे.
केला, एकदम फुल केला, तर डिटेल सुद्धा वाढवायचा आहे. स्मूथनेस एकदम हाय करायची, 100 वरती ठेवला तरी चालेल. ओके, तर तुम्हाला यायचं आहे आता या कलरच्या ऑप्शनवरती टेम्परेचरच्या. ओके, आलात तर टेम्परेचर थोडंसं वाढवायचं आहे, जसं की मी या ठिकाणी वाढवत आहे. टेम्परेचर वाढवल्याबरोबर आपल्या जो बॉडीचा कलर आहे ना मित्रांनो, तोच अशा प्रकारे या ठिकाणी दिसून जाईल तुम्हाला. टिंट जो आहे तो थोडासा वाढवतो. ठीक आहे, 6 वरती ठेवलेला आहे. वायब्रन्सेन्स थोडासा वाढवायचा आहे, सिच्युएशन पण थोडीशी वाढवायची आहे. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो आपला जो फेस आहे एकदम कडक क्लिअर लुक आपल्या फेसवरती झालेला आहे. तर याचं या इमेजचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही जी इमेज आहे तुम्हाला सेव्ह करायची, वरती शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. या ठिकाणी सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह टू डिव्हाइस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायचं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. होम पेजवरती यायचं आहे, वरती सर्च करायचं आहे REMOVE रिमूव्ह BG. ठीक आहे, REMOVE BG रिमूव्ह BG सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघू शकता मित्रांनो 1 नंबरला जी साईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ही जी साईट आहे या ठिकाणी ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अपलोड इमेज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर एकदम म्हणजे काही सेकंदातच ज्या इमेजचं बॅकग्राऊंड आहे ते या ठिकाणी रिमूव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी ती जी इमेज आहे एकदम फुल एच डी असली पाहिजे. त्यानंतरच हा जो ही जी पिक आहे ना या ठिकाणी तुमचं या इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो काही सेकंदातच आपल्या म्हणजे पिकचं म्हणजे आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. तर तुम्हाला सेव्ह करण्यासाठी डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही जी इमेज आहे या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ओपनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओपनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपली जी इमेज आहे त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. तर मित्रांनो नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो आपण लेमिनेसिटी इफेक्ट मोबाईलमध्ये कसा द्यायचा यावरती केलेला आहे. तर मित्रांनो तो जो व्हिडिओ आहे तो लवकरच येईल. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला मित्रांनो भेटूयात अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.